नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 28 साईजची 7 इंचाची बाही जी आहे ती कटिंग कशी करायची हे पाहूया. मागील व्हिडिओमध्ये आपण 28 साईजचं कटिंग जे आहे पूर्ण ते पाहिलेलं आहे. 28 साईज कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग मी पूर्णपणे अगदी व्यवस्थित असं तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. आता इथे आपण बाही पाहणार आहे. तर इथे बंद बाजू असणार आहे. या बंद बाजूकडे आपल्याला उंची घ्यायची आहे. तर बाहीची जी काही उंची असते त्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे. 7 इंच आपण इथं बाही घेतलेली आहे, त्यामध्ये मी 1 इंच प्लस केलं, 8 इंच घेतलेलं आहे. इथे सुद्धा अजून 8 इंचावरती असं मी पॉईंट देऊन घेते. ही झाली आपली बाहीची उंची. बाहीची उंची झाल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे कॅप हाईट. तर इथे मी तुम्हाला एक डायग्रामच सांगते. 3 इंच जेव्हा बाही असेल त्यावेळेस खालून आपण 1.5 इंच घ्यायचं. 3-3.5 इंचाची बाही असते तेव्हा खालून इथं 1.5 इंच घ्यायचं. बाकीची जी काही येईल ते कॅप हाईट म्हणून वापरायचं. 4 इंचाची बाही असेल तर 3 इंच कॅप हाईट घ्यायची. आणि 5 इंचाची बाही असेल, 5 ते 11 इंचाची बाही असेल त्यावेळेस तुम्ही 3.5 इंच कॅप हाईट घ्यायचे. हा सोपा चार्ट आहे आपला कॅप हाईटसाठी, जास्त काही नाही. तर इथं बाही किती आहे आता आपली? 5 ते 11 इंच मी सांगितलेलं आहे, 3.5 इंच. तर इथं 3.5 इंच घ्यायचं. लांब बाही असल्यामुळे मी 3.5 इंच इथं घेते. आता मुंडा घेर. मुंडा आपला 6.5 आहे ब्लाऊजवरती आणि इथून हे 1.5 इंच मार्जिन. 4.5 इंच दंड घेर आणि पुढे हे 1.5 इंच मार्जिन. लक्षात घ्या, मुंडा घेर मी कुठून घेतलेला आहे? पाठीमागच्या भागाचा मुंडा घेर मोजायचा आणि तो इथून जी काही उंची असेल तिथून ही जी कॅप हाईटची लाईन आपण ओढलेली आहे या लाईनवरती 6.5 इंच कुठे येतं हे पाहायचं आणि पॉईंट देऊन घ्यायचा. मग इथे तुम्ही पॉईंट देऊन घेतला आणि याच्या पुढे ब्लाऊजमध्ये जे मार्जिन होतं 1.5 इंच ते घेतलेलं आहे आणि इथे दंडघेर घेतलेला आहे 4.5 प्लस 1.5 इंच. इथे 1.5 इंच आहे तर इथे सुद्धा 1.5 इंच घ्यायचं. तर पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ब्लाऊजमध्ये 2 इंच मार्जिन असेल तर इथे सुद्धा तुम्हाला 2 इंच मार्जिन घ्यायचं आहे, नाहीतर बाही कमी पडणार 100%. आता हा मुंड्याचा पॉईंट दिलाय आपण, इथून एक तिरकी लाईन ओढून घ्यायची आणि या लाईनचे समसमान 4 भाग करून घ्यायचे. इथे पहा सेंटर केला, इथे सेंटर, इथे सेंटर. तुम्ही टेपने सुद्धा सेंटर करून घेऊ शकता, असं काही नाही. तर एक सेंटर केल्यानंतर हा जो एक भाग राहतो त्याचा टेप दुमडून सेंटर करा. परत हा दुसरा भाग आहे त्याचा सुद्धा टेप दुमडून तुम्ही सेंटर करून घेऊ शकता. इथे घेतलं मी 1 इंच. पहिला पॉईंट अर्धा इंच वरती घेतला, हा दुसरा पॉईंट सुद्धा अर्धा इंच वरती घेतला आणि हा तिसरा पॉईंट अर्धा इंच खाली घेतला. जे कोणी नवीन शिकणारं असेल त्यांना बाहीला आकार देता येत नाही आणि पानाचा आकार किंवा तुम्ही तो माशाचा फिशचा आकार जो म्हणता तो आकार जमत नाही, तर मी जी आत्ता ही ट्रिक सांगते ती ट्रिक वापरा, एकदम परफेक्ट आकार तुम्हाला जमेल. तर इथे पहा, हे 1 इंचाचा जो पॉईंट घेतला इथून आपण हा जो अर्धा इंचाचा पॉईंट आहे यावरती असं यायचंय. पहा, सुरुवातीला आपला पुढचा आकार जो खोल खड्डा असतो ब्लाऊजला त्या बाजूचा, खोल खड्डा कुठं असतो? पुढच्या साईडला. तर तो खोल खड्डा आपल्याला कटिंग करायचा आहे, तर त्याचा आकार आपण इथं देऊन घेतोय पुढच्या बाजूचा. इथून इथं घेतलं पहा, सेंटरवरती यायचं या पद्धतीने आणि सेंटरवरून हा जो खालचा पॉईंट आहे यावरती यायचं. हा एकदम फिश सारखा आकार तयार झाला की नाही पहा. हा खड्डा जो आहे तिथे 1.5 इंचच अंतर, आपलं गॅप जो आहे तो राहिला पाहिजे. तर तो कसा तो मी तुम्हाला सांगेन. आता इथे एक 1.5 इंचावरती पॉईंट दिला, हा एक आपला सेंटर आहेच. पहा, ह्या 1 इंचाच्या पॉईंटवरून ह्या आपण 1.5 इंचाच्या पॉईंटवरती आकार आणला. या आकारावरून इथे पहा, इथे असा आकार तयार करत इथे परफेक्ट हा आकार आपला तयार होतो. कुठेही तुमचा आकार बिघडणार नाही.
आकार दिल्यानंतर इथे आपण दंडगेर घेतलेलाच आहे, मार्जिन सुद्धा घेतलेलंच आहे, हे जोडून घेऊया. ही पद्धत वापरल्यामुळे आणखीन काय फायदा होतो, तुमच्या बाहीमध्ये इथे घोळ वगैरे येत असेल तर तो येत नाही. तर यासाठी ही ट्रिक वापरायची आहे आणि चुन्या सुद्धा येत नाहीत. त्यामुळे पहा, ही परफेक्ट पद्धत आहे. कोणी जर नवीन शिकणार असेल तर त्यांनी ही पद्धत वापरू शकता. आता इथे अर्धा इंच डाऊन करायचं आणि या पद्धतीने हा आकार द्यायचा. आता इथे हे डाऊन का केलं तर आपण ते मुंड्यामध्ये सुद्धा ब्लाऊजच्या डाऊन करतो अर्धा इंच, म्हणून इथे सुद्धा डाऊन करायचं आहे. ब्लाऊजच्या मुंड्यामध्ये डाऊन का करतो, तिथे मुंड्यामध्ये घोळ येऊ नये म्हणून आपण ते डाऊन करतो. परंतु बाहीमध्ये सुद्धा आपल्याला करायचं आहे, कारण घोळ वगैरे चुन्या वगैरे येऊ नये यासाठी. तर अगदी डिटेलमध्ये इथे मी तुम्हाला बाहीचं ड्राफ्टिंग दाखवलेलं आहे. आता इथे आपली बाहीची घडी किती भरतीये हे पाहूया. 7.5 इंच. पहा, 7.5 इंच भरलेली आहे आपली बाहीची घडी आणि मुंडा घेर आहे आपला 6.5. त्यामुळे 7.5 इंच आपली बाहीची घडी भरलेली आहे. जर 6 इंच मुंडा घेर असता तर इथं बाहीची घडी 7 इंच भरली असती. आता इथे मी हे मुंडा घेरानुसार कटिंग केले, परंतु जेव्हा तुम्ही छाती घेरानुसार कटिंग करता त्यावेळेस 28चा चौथा भाग किती येतो, 7 इंच. 7 चोक 28. पहा, तर ही बाही तुमची कमी पडली असती जर तुम्ही डायरेक्ट घडी टाकली असती. इथं 7 इंच घेतलं असतं या पद्धतीने, तर पहा इथं जे अर्धा इंच शिल्लक राहतंय हे दोन्ही बाजूला अर्धा इंच, 1 इंच बाही आपली कमी झाली असती. त्यासाठी आपण नेहमी जो काही मुंडा असेल तो मोजूनच बाहीचं कटिंग करायचंय. वेगवेगळ्या मुंडा घेर असतात. पहा, साईज जरी एक असली ना तरी वेगवेगळे मुंडा घेर असतात. त्यामुळे ब्लाऊजचा मुंडा घेर मोजायला विसरायचं नाही. त्यावरून तुम्ही ब्लाऊजचा मुंडा काढायचा आहे आणि ब्लाऊजच्या मुंड्यावरून तुम्ही इथे बाहीचा मुंडा घ्यायचा आहे. तरच एकदम सगळं परफेक्ट असं मॅच होतात पॉईंट आणि कुठेही तुम्हाला कटिंग वगैरे करावं लागत नाही आणि एकदम परफेक्ट असं हे मेजरमेंट बसतं. तर इथे बाहीची उंची घेतलेली आहे आपण 7 + 1 8 इंच. ही पूर्ण उंची घेतली. उंची घेतल्यानंतर आपण इथून कॅप हाईट घेतलेली आहे 3.5 इंच. तर इथं मी हा छोटासा तुम्हाला चार्ट दिलाय, तो तुम्ही वापरायचा आहे. चार्ट घेतल्या, आता कॅप हाईट घेतल्यानंतर इथे आपण या लाईनवरून इथे मुंडा घेर घेतला 6.5 आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन आणि आकार देऊन घेतले. नंतर दंड घेर 4.5 इंच घेतला, त्याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन मी घेतलेलं आहे. आकार देऊन इथं डाऊन करायला विसरायचं नाही. डाऊन केल्यानंतर तुमची बाहीची घडी किती येते हे चेक करायचं. पहा, इथे 7.5 इंच आपली बाहीची घडी भरलेली आहे. तर अगदी सावकाश आणि सविस्तर तुम्हा सर्वांना समजेल या पद्धतीनं बाहीचं कटिंग मी इथं दाखवलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.